काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची गोलमेज परिषद झाली आणि त्या परिषदेला जरांगे सोडून बाकी सर्व मराठा चळवळीतली जी अभ्यासक मंडळी आहेत, समन्वयक आहेत, मराठा क्रांती मोर्चांनी 58 मोर्चे काढले, ती सगळी मंडळी हजर होती आणि त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. कारण समाजामध्ये हा जो काही GR निघाला हैदराबाद गॅझेटियर संदर्भातला मोठा संभ्रम आहे. खरंच सरसकट आरक्षण मिळणार आहे का, त्याचं उत्तर कोणीच अजून देऊ शकलेलं नाही. ना शासन देते ना इतर कोणी मंडळी त्या आंदोलनातले देताना दिसत आहे. त्यामुळं नेमकं आरक्षण मिळालंय का मराठा समाजाला, की जुन्याच कुणबीचं मागच्या पानावरून पुढं आलंय, फक्त एक पॉलिश करून GR काढून दिलं, अशा अनेक शंका कुशंका आहेत. आपल्यासोबत स्वतः राजेंद्र कोंडरे आहेत, जे मराठा सेवा संघाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, म्हणजे संघटना ते चालवतात, आणि प्लस मराठा समन्वयक आहेत आणि अभ्यासक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे चळवळीतले गेले अनेक वर्षाचे. आपण त्यांनाच विचारा. सर, स्वागत तुमचं J24मध्ये. मला सांगा, काल जी तुमची गोलमेज परिषद झाली संभाजीनगरला, काय निर्णय, मुळात ही गोलमेज परिषद का घ्यावीशी वाटली? कारण एकीकडे जरांगेंनी आझाद मैदानात घोषणा केली की आम्ही जिंकलो रे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं. खरं काय आहे? काय लय आजही मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे की नेमकं आपल्याला कोणतं आरक्षण लागू आहे आणि कोणतं मिळालेलं आहे आणि काय मिळणार आहे. आजही संभ्रम आहे आणि तो संभ्रम दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं संभाजीनगरच्या संयोजकांनी एक वेगवेगळ्या क्षेत्रातले विचारवंत अभ्यासक आणि सगळे लोक बोलवले होते. ती कोणाच्या विरोधात परिषद नव्हती, परंतु कोणीच विचारच कोणत्या गोष्टीवर करू नये असं काही अर्थ निघू नये. त्याच्यातनं विचार करण्याचा समाजातल्या प्रत्येक घटकाला अधिकार आहे आणि त्यांनी त्याच्या पातळीवरनं ते प्रयत्न केले पाहिजे, म्हणून ती परिषद झाली. त्यात 5 महत्त्वाचे निर्णय आम्ही कोणते सांगितले की आत्ता OBC वर्सेस मराठाचे युद्ध सुरू आहे, त्याच्यातनं वेगवेगळे आरोप केले जातात. काल भुजबळ साहेबांनी सांगितलं 25,000 कोटी रुपये मिळाले. म्हणून आम्ही पहिलं आव्हान सरकारला असं केलं की तुम्ही आत्तापर्यंत 2017-18 पासून ह्या मराठा समाजाला किती कोणता निधी कोणत्या विषयावर दिला हे याची एक श्वेतपत्रिका जाहीर करा आणि OBCंना पण किती पैसे दिले हे जाहीर करा. त्यानंतर वेगवेगळ्या संस्था काढल्यात, शिष्यवृत्त्या दिल्यात, निर्वाह भत्ता दिलाय, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा राज्य शासनाने पहिला मांडावा. दुसरा मुद्दा काय आहे की हे गॅझेटियर नावाचं जे काही विषय आहे, ह्या विषयाचा विळखा एवढा झाला की महाराष्ट्राला पुढचे वर्षभर मोर्चे झेलावे लागतील असं आमचं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे कसं? याचं कारण काय आहे की गॅझेटियरमधून सरसकट समाजाला आरक्षण मिळतं ही श्रद्धा तयार व्हायला लागलेली आहे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की काल बंजारा समाजाचा मोर्चा निघाला. ते काय म्हटले, आम्हाला हैदराबाद गॅझेटियर लागू करा. वास्तव असं आहे की संभाजीनगर हायकोर्टाने 2007 मध्ये नंदा संकपाळे ह्या कोळी जातीच्या महिला होत्या आणि त्या आंध्र प्रदेश हैदराबाद संस्थांमध्ये असताना ST कम्युनिटीमध्ये होत्या. ती कास्ट आता महाराष्ट्रामध्ये विलीन झाल्यानंतर त्यांना STचा दर्जा द्यावा अशी मागणी होती. ती माननीय न्यायालयाने ती फेटाळली. त्याचबरोबर तिथलं जे आरक्षण मराठा समाजाला लागू होतं ते लागू आरक्षण पुन्हा महाराष्ट्रात 8 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यात लागू करावा असं पिटिशन किशोर चव्हाण यांनी केलं होतं. ते पण कोर्टाने फेटाळून ती केस त्यांनी अमेंड करायला लावली आणि सुप्रीम महाराष्ट्र सरकार नव्हे तर केंद्र सरकारला पार्टी करावं लागली. कारण नागपूर कराराप्रमाणे तिकडच्या सगळ्या सोयी सुविधा आणि आरक्षण इकडे द्यायला पाहिजे होतं, ते दिलेलं नाही. आता ह्या वास्तविक परिस्थितीमध्ये आता बंजारा समाजाने आंदोलन सुरू केले. सगळेच लोक म्हणतात आम्हाला अधिक मागास व्हायचंय. तर याच्यामध्ये राज्य शासनाने स्वतःला जर करता येत नसेल तर जे ज्येष्ठ विधिज्ञ लोक आहेत यांच्या मुलाखती प्रसारमाध्यमात पब्लिश केल्या पाहिजे. कारण कोणालाही आदिवासी होण्यासाठी 13 प्रकारच्या चाचण्यातनं पुढे जावं लागतं. TRTIचं जी संस्था आहे आदिवासी संशोधन, हिनी आदिवासीची लक्षणं आहेत का त्यांचे देवबीव धरून. हिंदू धर्मातली जी टेरिटरी आहे ना ती आदिवासीमध्ये बसत नाही, हा पहिला भाग. त्यामुळं ती संशोधन जिओग्राफिकल इंडेक्स लागतो, जिओग्राफी इंडेक्स, आणि त्याला प्रचंड चाचण्या आहेत. ते ॲफिनिटी टेस्ट असं काहीतरी त्याला म्हणतात. ती केल्यानंतर तिची शिफारस आल्यावर विधिमंडळात जे आदिवासी आमदारांची समिती आहे तोच पहिला हर्डल आहे, तिने पास करायला पाहिजे. मग विधिमंडळ, त्यानंतर केंद्र सरकारला तिथं सेन्सस डिपार्टमेंट आणि ते आदिवासींचं जे कमिशन आहे ते कमिशन, त्यानंतर मग त्या ह्याला जातं संसदेमध्ये 2 सभागृहामध्ये ती दुरुस्ती व्हायला पाहिजे. मग राष्ट्रपतींची जी 1950ची यादी आहे त्याच्यात अमेंड होईल. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 1989ला जे महाराष्ट्रामध्ये 56 साली बाबासाहेबांनी धर्मांतर केलं
त्या बुद्ध धर्मातले बुद्धिस्ट जे नवबौद्ध आहेत यांना 1989 मध्ये ती आयडेंटिटी मिळाली. त्याला प्रदीर्घ कालावधी लागतो. त्यामुळे कुठल्याही समाजाची याच्यातनं दिशाभूल होऊ नये ही अपेक्षा होती. तोच आहे समाजाचं म्हणणंच असं आहे, जर तुम्ही त्याच हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन मराठ्यांना कुणबीतनं आरक्षण द्यायला निघालात, मग आम्ही काय गोड मारलंय असं बंजारा समाज म्हणतो. भाग वेगळे आहेत. मराठ्यांच्या बाबतीत ओबीसी मधली जी कुणबी जात आहे ह्या कुणबी जातीची कनेक्टिव्हिटी शोधायचे आणि इथं बंजारा समाजाला प्रवर्ग बदलायचे. नीट लक्षात घ्या. आता मराठ्यांचा प्रवर्ग बदलणार का, तर 100% बदलणार. कसा की आज मराठा कम्युनिटी ही एसीबीसी अंडर आहे. ज्यावेळेस तो त्याच्या जुन्या नोंदीच्या आधारावर कोणती प्रमाणपत्र घेईल तो ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये जाईल. आता ओबीसी नेत्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला धक्का लागतो, तो धक्का लागतो, परंतु जे अतिरिक्त 19% आरक्षण 1994च्या JR वाढवलंय त्याच्यात हे समप होते, त्यामुळे फार मोठी नाही. आणि दुसरी भीती काय आहे की जी क्वांटिटी मोठ्या प्रमाणावर सांगितली जाते 2 कोटी 3 कोटी 4 कोटी, त्यामुळे ओबीसी समाजाला असं वाटतं ती अस्वस्थता आहे. तसं काहीही नाहीये. 39 लाख प्रमाणपत्र ही 2023 अखेर 1967 पासून 2023 39 लाख प्रमाणपत्र दिलीत. त्याच्यामध्ये 48 कुणबी जाती आहेत. 20 लाख नोंदी तर फक्त कोकण आणि नागपूर डिव्हिजनच्या आहेत, ज्या मराठाच नाहीत. त्यामुळं ऍक्च्युअल मूळ कुणबी म्हणून ज्या ऍक्च्युअल कुणबीच्या नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना 100% प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याच्या भावकीत पण मिळणार आहे. पण सरसकट मराठ्यांना मिळणार आहे का, तर ते मिळणार नाही. कारण ज्यांची जात पूर्वाश्रमीपासून मराठाच आहे आणि आज रोजी रेकॉर्डवर मराठा आहे, ती मराठाच राहिला पाहिजे. कारण ती जर पुसून टाकली तर तुमची मराठा आयडेंटिटी ही संपुष्टात येईल. मग याला पर्याय काय, तर आज रोजी एसीबीसीचं आरक्षण आहे, हे टिकवलं पाहिजे. यासाठी आम्ही राज्य शासनाला कालच्या परिषदेत आवाहन केलं. कारण आमचा जो बॅकलॉग आहे गेल्या 40 वर्षातला तो ह्या 10% भरून निघेल आणि ते जेवढ्या वर्षी टिकेल तेवढे त्याच्यात मुलांचा फायदा होईल. आता बघा मागच्या आरक्षणमध्ये 8,000 लोक जॉबला लागली आणि जवळपास 2.5-3 लाख ऍडमिशन झाल्या एसीबीसी मधनं. म्हणजे लोक जे सांगतात हे बनावट आहे खोटं आहे, पण जेव्हापर्यंत चालू होतं त्यात झालं 3700 लोक त्याच्यामध्ये आधी संख्येने लागले. म्हणजे 10.5 कुणबीतनं त्याचा आकडा आपल्याला काढता येणार नाही, पण साधारणतः 19% आरक्षणात कुणबी जो घटक जातो तो साधारणतः 2 ते 2.25 2.5-3% जागा घेतो, असं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. जसं त्याचं मेरिट वाढेल तसं त्याला ते जागा ऑक्युपाय करावं लागेल. सातत्याने मांडणी राहिलेली आहे. आपण अनेकदा बोललो एसीबीसीतनं मराठा समाजाने आरक्षण घेतलेलं कधी फायद्याचं राहील कुणबीपेक्षा, कारण शेवटी इकडं गर्दी जास्त आहे या डब्यामध्ये ओबीसीच्या डब्यामध्ये आणि इकडं हे मराठा समाजामध्ये मतांतर आहे. मी वारंवार काय करतोय की माझं म्हणणं मी तुमच्यावर लादत नाही समाजावर, पण समाजातल्या विचारवंत घटकांनी, प्राध्यापक मंडळी आहेत ज्यांनी शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया केली, ज्यांनी नोकर भरतीची प्रक्रिया राबवलेली आहे, काही ज्येष्ठ विद्यार्थी यांच्यावर कॉन्फरन्स केल्या पाहिजे. तशा पद्धतीची काल करण्याचा प्रयत्न होता की ह्या कॉन्फरन्समधनं बाबा आपण सगळे निवडलेले मार्ग योग्य आहेत का, त्याच्यामध्ये आपला बेनिफिट होणार आहे का, याची चर्चा व्हायची पाहिजे का नको. का विनाकारण कशाला सर, परवा कट ऑफ जाहीर झाली राज्यसेवेची, त्याची कट ऑफ एसीबीसी आणि ओबीसी पाहिलं फरक स्पष्ट आहे ना. त्याचं असं आहे की ईडब्ल्यूएस मधनं मराठा बाहेर गेल्यामुळं साहजिकच ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे तो खाली घसरला. पण एसीबीसी आणि ओबीसी मध्ये फारसा फरक नाहीये. पण मी वारंवार काय सांगतोय की मराठा समाजाला 2.5 ज्या अपॉर्च्युनिटी आहेत ज्याच्यामध्ये कुणबी म्हणून त्याला ओबीसीत जाता येतं, त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन, आणि एससीबीसी म्हणून आज ते आरक्षण घेता येतं. एससीबीसी गेल्यावर बाय डिफॉल्ट ईडब्ल्यूएस त्याला मिळणार आहे. त्यामुळे तो आरक्षणाच्या आतमधून बाहेर गेलाय असं चित्र नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या जे गरीब घरातली मुलं आत्महत्या करतायत की आपल्याला आरक्षण नाही, मी याचं त्यालाही आव्हान आहे की ओबीसीतल्या पण मुलांनी आत्महत्या करू नये आणि ह्या पण करू नये, कारण आरक्षण सगळ्यांनाच आहे. पण आरक्षण असल्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती घटकातल्या प्रत्येक माणसाला मिळतं का, ते अजिबात नाही. आत्ता माझ्याकडे लोकसंख्या आहे की महाराष्ट्र सरकारच्या प्रॉपर सेवेमध्ये 4,71,000 पदं भरलीत. आत्ताच मी डेटा घेतला आणि सगळी मिळून 20 लाख पदं आहेत. नंतर केंद्र सरकारच्या सेवेमध्ये 27 लाख आहेत आणि आदरदानची महामंडळ वगैरे करून एक साधारणतः 60 ते 70 लाख चतुर्थ श्रेणीचं ऑलरेडी कंत्राटीकरण झालंय, तिथं आरक्षण संपलंय, हे गेलेलंच आहे. सगळ्यात जास्त जागा तिथे आहेत. त्यामुळे हा जो भेदभाव आहे ना, याच्यासाठी सवलती ज्या आहेत ना, ह्या सगळ्या जाती धर्मांना समान केल्या पाहिजेत, पहिला भाग.
दुसरा भाग काय आहे की आता आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये जे खाजगी विद्यापीठं आली, ह्या विद्यापीठांमध्ये आरक्षण लागू नाही. उद्या ते लागू पण होऊ शकतं आणि जी अल्पसंख्य समाजाची आहेत तिथं सुद्धा त्यांच्यासाठी 50% जागा आहेत. आम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांशी बोललो ना, त्यांचं म्हणणं असं आहे, आम्हाला उच्च शिक्षण परवडत नाही म्हणून आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण हवं आहे. नाही, हे म्हणण्याला एक अर्थ असा नाहीये. बघा माझ्याकडे आता आहे, ह्याच्यामध्ये फी कमी होती, 50% मिनिमम. हो, 50% मुलांची कमी होती प्रोफेशनल कोर्सला, म्हणून ते ओबीसीत नाही. बघा, हे पहिली गोष्ट सांगितली पाहिजे. लोक मराठ्यांवर टीका करतात. मराठा क्रांती मोर्चानेच मागणी केल्यामुळं हे जे काही प्रोफेशनल फी अर्धी भरायचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने 2017-18 मध्ये घेतला. कारण का, तर मुलांना शिक्षणासाठी पैसे आणि सवलत पॅकेज आणि आरक्षण हे वेगळं वेगळं आहे. मग सवलतीमध्ये आपण समानता काय आणली की ओबीसीची ती काही कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये ओबीसीना एकदमच सवलत दिलेली, ती ईडब्ल्यूएसला दिलेली नाही, ती समान करण्याची आवश्यकता आहे. दुसरा भाग काय, मुलींना 100% आता तुम्ही केलंय. त्याच्यानंतर हॉस्टेलचा विषय आपण क्लिअर केलाय. ज्यांना हॉस्टेल मिळत नाही त्यांच्यासाठी निर्वाह भत्ता सुरू केलेला आहे आणि ओबीसीला पण निर्वाह भत्ता आहे सावित्रीबाई फुलेंच्या नावाने. त्यामुळं जनरल जे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जे होतं ते संपुष्टामध्ये आणलेलं आहे. शिवाय सारथी संस्था, महाज्योती संस्था या सगळ्या संस्थाही झालेल्या आहेत. त्यामुळे तो जो बॅकअप पाहिजे तो बॅकअप एका लेवलला केलाय, पण शेवट शासन नावाच्या यंत्रणेच्या एक मर्यादा असतात. त्यासाठी प्रत्येक समाजातल्या धनवंतांनी येऊन काही संस्था तयार करून लोकांना त्याची मदत केली पाहिजे, तरच तो समाज प्रगती पथावर जाणार आहे. आता मुद्दा असा आहे, एकीकडे जरांगे म्हणतात की जवळपास 2 कोटी मराठे आरक्षणात गेलेत त्यांच्या त्या निर्णयामुळं, शिंदे समिती किंवा हे सगळे कुणबी परवाचा जो गॅजेटियरचा हैदराबाद गॅजेटियरचा GR काढला त्याच्यामुळं. वास्तव काय आहे तुमचं स्वतःचं असेसमेंट काय याच्यात? ह्याच्यामध्ये काय झालंय की एकूण ओबीसी जेवढे आहेत 600-700 जाती, यांना सुद्धा 2 लाख प्रमाणपत्र, 2 कोटी एवढी आता महाराष्ट्राच्या इतिहासात दिलेली नाही. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरनं त्याचा रेकॉर्ड मागू. आता माझ्या माहितीने बघा, आता माझ्याकडे ओबीसीची नसेल तर कुणबीची आहे. कुणबीच्या 57 लाख नोंदी मल्टिपल सापडल्या, त्यापैकी 39 लाख प्रमाणपत्र ही 1967 ते 2024 पर्यंत ऑलरेडी दिलेली आहेत. 24 नंतर मराठवाड्यामध्ये 2,37,000 ही ऍडिशनल वाढ झालेली आणि उर्वरित शिंदे समितीला किती सापडले? शिंदे समितीला मराठवाड्यामध्ये 47,000 नोंदी सापडल्या. त्याच्यावरनं एक साधारणतः 8 ते 9 लाख लोकांपर्यंत एक्सटेंडेड एवढ्या लोकांना ती प्रमाणपत्र मिळतील. त्यापैकी 8,000 व्हॅलिडिटी कशाच्या आधारावर झाल्या की ज्यांना मेडिकलमध्ये किंवा लॉमध्ये ऍडमिशन घ्यायचे अशीच मुलं ती व्हॅलिडिटी करतात. हा पहिला पार्ट. आणि ज्याला नोकरी मिळते ते व्हॅलिडिटीसाठी येतात, त्यामुळे ती संख्या 8,000 आहे. त्यामुळे 2,37,000 लोकांनी जेव्हा ते प्रमाणपत्र घेतलं, त्याच्यातल्या अनेक कोर्सेसला त्याचा बेनिफिट होतो कारण त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी लागत नाही सरसकट. पण ज्यांच्यामध्ये जे क्रीम कोर्सेस आहेत त्याच्यासाठी ते ठेवलेले आहेत, त्याच्यातनं एक अंदाज येतो की 8,000 लोकांनी त्याचा बेनिफिट घेतलाय. आणि आता 2,37,000च्या पुढं एक्सटेंडेड ह्या नव्या GRच्या प्रमाणे गृह चौकशीमध्ये भावकीत जर प्रमाणपत्र द्यायचं झालं ते सगळे मिळून ते साधारणतः अख्ख्या मराठवाड्याचा जो अंदाज घेतोय मी ते 7 ते 8 लाख लोकांना जास्तीत जास्त मिळेल. आणि हा मिळण्याचा जो बॅकलॉग होता, कारण 2363 कुणबी प्रमाणपत्र 37 वर्षामध्ये मराठवाड्यात दिली गेली होती. नंतर परत एकदा आकडा सांग. हे काय माझ्याकडे आता आकडाच आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्राला वास्तव हे बघा, मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रामध्ये अडथळे होते आणि रेव्हेन्यू डिव्हिजन बरोबर 37 वर्षामध्ये 2363 कुणबी प्रमाणपत्र म्हणजे 1.41 ही त्या काळात दिलेली होती. एकनाथराव शिंदे सरकारने पात्र व्यक्तींना कुणबी बनवण्यासाठी जी मोहीम केली जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर, त्यामध्ये 10 महिन्यात 1,66,613 म्हणजे 98.69%. यश नाही? यश आहेच ना, आम्ही कुठं नाकारतोय, यश नाकारतच नाही. मराठवाड्यामध्ये जी कुणबी प्रमाणपत्र ही जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे निर्माण झाली. आता चूक कुठे होते नीट समजून घ्या. ही 2.5 लाख आहे, मराठवाड्यामध्ये 46% मराठा राहतो. संख्या किती? आता तो बऱ्यापैकी नियर अबाउट 1 कोटी प्लस असेल. त्यातले किती टक्के लोकांना, किती लोकसंख्या? 2,37,000 जर दिली आणि अजून एक 8 लागली तर 8% लोकांना मिळतील. फक्त 8%? हा.
8 ते 10% मिळतील जास्त. 90% मराठा समाज मराठवाड्यातला हा कुणबी होऊ शकत नाही, बरोबर. त्याचं कारण असं आहे की ती आता मॅटर हायकोर्टामध्ये गेलेली आहे. मराठा समाजाचं कुणबीकरण कसं होतं हे महाराष्ट्रातल्या लोकांना अजून माहिती नाही. आत्ता जे सर्टिफिकेट मिळतं ह्याच्यामध्ये समाजातल्या सगळ्या लोकांचा गैरसमज झालेला आहे. प्रमाणपत्र देताना काय आहे की जी टीम डेट ज्याला म्हणतो 13 ऑक्टोबर 1967 यामध्ये अनेक लोकांच्या पुढच्या काळामध्ये जातीच्या रकान्यामध्ये जात काही जरी लिहिलेली असेल तरी त्या टीम डेटच्या अगोदर त्याच्या पूर्वजाच्या रेकॉर्डला जी जात आहे ती त्याच्या पंजोबाकडनं आजोबा वडील आणि त्याच्यापर्यंत येते. त्यामुळं आज रोजी माझी नोंद जरी मराठा असली तरी माझ्या पूर्वजांच्या खापर पंजोबांची नोंद ही कुणबी आहे आणि म्हणून मला कुणबी प्रमाणपत्र मिळतं. आज रोजी माझं मराठा आहे आणि 100 वर्षापूर्वी पण मराठा आहे, त्याला ते मिळू शकत नाही, त्याला तांत्रिक अडचण आहे. त्यामुळे हे जात प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे जी सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेली आहे त्याच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आता कायद्याने अडचण काय, हैदराबाद गॅझेटमध्ये 1881च्या सेन्ससची नोंद घेतलेली, त्याच्यामध्ये कुणबीची संख्या मोठी आहे, परंतु एकूण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये 19 जातींनी आपल्या नावापुढे मराठा लावलं, एकाच जातीने नाही, सगळ्यांनी लावलं. आणि मग ते लावताना जसं जसं आरक्षण मिळालं तसं तसं त्यांनी आपल्या नावापुढचं मराठा काढलं, कुणब्यांनी मराठाच ठेवलं. पण आत्ता अलीकडच्या काळामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यामध्ये जे कुणबी प्रमाणपत्राकडे दुर्लक्षित होते, लोक बघत नव्हते, ते काढायला लागले. पण सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे का तर अजिबात मिळणार नाही. त्यांना जी मराठा आयडेंटिटी आहे, उद्याची जी जातवार जनगणना 2026ला सुरू होणार आहे त्यामध्ये मराठा समाजाचा मोठा गोंधळ होणार आहे की तुला जात मराठा सांगायची का कुणबी सांगायची. यासाठी मराठा समाजातले विचारवंत, संख्याशास्त्रज्ञ, ज्यांचा सेन्ससवर अभ्यास आहे अशी व्यक्ती आणि वेगवेगळ्या विद्यापीठांमधले जे काही माजी कुलगुरू आहेत, वेगळ्या शिक्षण क्षेत्रातले, ह्या सगळ्या लोकांनी ह्याच्यावर गटचर्चा केली पाहिजे. कारण उद्या समाजाची ह्याच्यात नोंद जी होणार आहे, ह्या नोंदीचा इफेक्ट कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये होणार आहे ह्याची जाणीव आज कोणीही मराठा मुवमेंटमध्ये केलेली नाही. त्यामुळं कुणबी प्रमाणपत्र कितीही जरी वाढली तरी शेवटची मराठा आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी पुसली जाणार नाही. मग तिच्या अस्तित्वाचा जो प्रश्न आहे तो उद्याच्या जातवार जनगणनेमध्ये तो मेंटेन राहण्याच्या दृष्टिकोनातनं काल आम्ही विचार मांडलेत. पण याच्यात एन डी पाटलांनीच सांगितलं की मी एकीकडं खरं तर ते निगेटिव्ह विचार आहेत थोडे. आम्ही सांगायला 96 कोळी, लग्नाला पुन्हा 96 कोळी, पण नोकरी आणि आरक्षण म्हणलं की आम्ही कुणबी होतो. हा काय मग याच्यात काय? याच्यामध्ये बघा, विदर्भामध्ये ज्यांचं नाव देशमुख आहे, पाटील आहे, त्यांची पण नोंद कुणबी आहे. देशमुख ही पदवी आहे, पाटील ही पदवी आहे, सर देशमुख ही परत पदवी आहे, अशा पदव्या आहेत त्याच्यामध्ये. आणि नुसत्या कुणब्यांच्या नोंदी ह्या फक्त मराठ्यांच्या आहेत का तर तसं नाही, ब्राह्मणांच्या सापडल्यात, पाशा पटेलांची सापडली. त्यामुळं हा जो संदर्भ आहे की सगळेच मराठी कुणबी आहेत आणि सगळेच कुणबी मराठी आहेत असंही नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्याच्या गॅझेटियरमधल्या नोंदी, जरांगेंच्या आंदोलनाचं यश असं आहे जे पहिले दाखले मिळत नव्हते, नोंदी असूनही ते मिळतील, मराठवाड्यापुरते मिळतील. पण माझा आजही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक सल्ला म्हणणार नाही पण एक विचार म्हणून सांगतोय की याच्यावर तुम्ही गटचर्चा करा. कोणते कोणते कट ऑफ आहेत, मेडिकलचे आहेत, लॉचे आहेत, असे 20-25 गेल्या 5 वर्षातले कट ऑफ काढले पाहिजेत. ह्या कट ऑफ मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे का एसीबीसी पाहिजे. उद्या समजा वाईटात वाईट गृहीत धरा एसीबीसी, तर बाय डिफॉल्ट आपल्याला ईडब्ल्यूसी, आपण प्रक्रियेतनं बाहेर जात नाही. हे पहिलं मराठा समाजांनी पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सवलतीच्या बाबतीत जे सोशल मीडिया एक्सपर्ट्स लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट टाकतात, माझं त्यांना आव्हान आहे की सरकारकडे एक माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केल्यानंतर की बाबा ओबीसीचे किती सवलती आहेत, मराठा समाजाला किती आहेत, ईडब्ल्यूएसला किती, ब्राह्मण, ह्याचा एक टेबल पब्लिश करावा. 2 गोष्टी शासनाने करावा असा आम्ही काल पण विचार मांडला की ज्या गोष्टी तुम्हाला सहज सांगण्यासारख्या आहेत वेबसाईटवर टाका, म्हणजे पहिला भेदभाव कमी होईल. त्या आझाद मैदानात जे आंदोलन झालं तिथंही कोणी खुलासा नाही केला की सरसकट आरक्षण मिळणार नाही म्हणून. तुमची मागणीच ती, आणि जरांगे म्हणतात नाही आम्ही गेलो सगळे, कसं शक्य? त्या ठिकाणी त्यांनी विखे पाटील साहेबांना प्रश्न विचारला होता आणि मग मराठा समाजाचा असा समज झाला की आपल्याला सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे.
पण ते तसं वास्तवात नाही. नंतर 4 दिवसात मुख्यमंत्र्यांनी ते जाहीर केलं की आम्ही सरसकट कोणाला देणार नाही. ज्यांची नोंद आहे ती तर भुजबळ पण अडवू शकत नाही आणि हाके पण अडवू शकत नाही, त्यांना द्यावीच लागेल. पण ती नोंद असलेल्या माणसांना तुम्ही ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याला ज्या अर्थी विरोध करता, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यघटनेने मुद्दा आहे, माझा महत्वाचा मुद्दा आहे. जातीचं प्रमाणपत्र देताना फक्त एकट्या मराठ्यांना देतात का? सगळ्याच जातींना देतात. तुम्हाला मी अशी 200-500 उदाहरणं माझ्या कॉम्प्युटरमध्ये आहेत की ज्यांच्या आजच्या जातीच्या नोंदी आज वेगळ्या आहेत आणि 100 वर्षापूर्वी वेगळ्या आहेत. हे ज्या पद्धतीने कोर्टात गेलेत, उद्या कोर्टाने सांगितलं नाही द्यायचं तर पूर्ण जात प्रमाणपत्र देण्याचीच प्रक्रिया ठप्प होईल. विषय असा आहे की मराठा समाजातल्या कुणबी असलेल्या घटकांनी स्वतःपुढे मराठा हे वॉरियर कास्ट म्हणून लावून घेतलेलं आहे, अभिमानवाचक म्हणून लावून घेतलेलं आहे. पण त्याची ही कुणबी जी नोंद आहे ती शेती व्यवसायाशी निगडीत आहे. आणि आजही महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगतो, ओबीसीचं आरक्षण एक जातीच्या बेसवर नाही. जी मंडळी भुजबळ साहेबांपासून सगळे मांडतात त्यांना एक परत जाणीव करून देतो, हे क्लास बेस रिझर्वेशन आहे. क्लास बेसमध्ये ज्यावेळेस मंडल कमिशन आणि अगोदरच्या अनेक ज्या कमिट्यांनी काम केलं, त्यांना कास्ट शोधताना, क्लास शोधताना रंगारी शोधायचं आहे, व्यवसाय, तर व्यवसाय आधारित असलेल्या लोकांना ओबीसी आरक्षण आहे. ते व्यवसाय शोधण्यासाठी पूर्वी जात आणि व्यवसाय एकत्र होतं, त्यामुळे ते आयडेंटिफाय करायला त्यांना सोपं गेलं म्हणून त्यांनी जातीचा आधार घेतला. पण आज त्या शिंपी जातीचा माणूस दुसरं काम करतो, स्वतंत्र समाजाचं वेगळं करतो. त्यामुळं जात आणि व्यवसाय जे एकत्र होतो पॅकेज, ते ह्या 40 वर्षाच्या प्रक्रियेत बदलले. त्यामुळं जे क्लास बेस रिझर्वेशन घटनेला अभिप्रेत आहे त्याची खरी अंमलबजावणी होतच नाही. आणि कुणबीच्या बाबतीत काय, तो कुणबावा आजही करतो ना. तुम्ही सगळं एवढं पोटतिडकीने सांगता, पण तेच जरांगे म्हणतात की या अभ्यासकांनी काय दिवे लावलेले, त्याच्यावर काय उत्तर? हे बघा, माझ्याकडे तर ही पत्रिका आहे, अभ्यासकांनी दिवे लावले म्हणूनच हे झालेलं आहे. आणि फक्त अभ्यासकांचं योगदान नाही, मराठा क्रांती मोर्चामध्ये जे लाखो लोक रस्त्यावर उतरले त्यांचं ते योगदान आहे. बघा, याच्यात 2400 डॉक्टर झालेत, 8000 लोक 2018 ते 21 मध्ये आणि 24 मध्ये परमनंट झालेत एसीबीसी मध्ये, 867 तर एसीबीसी 2024 मध्ये पोलीस झालेत, 3700 विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये अधिसंख्य घेतलं. त्यानंतर जात प्रमाणपत्र जे आज जरांगे पाटील सांगतायत त्यामध्ये 2017 आणि 18 मध्ये आम्ही दुरुस्त्या करून घेतल्या आहेत, कोणत्याही जातीचा विरोध नाही. त्याच्यामुळं हजारो लोकांना कुणबीचे पण मिळाले आणि ओबीसींना पण मिळाले. हा बदल मराठा क्रांती मोर्चाने केला. त्यानंतर ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये ही काय आम्ही मागणी केली नाही, केंद्राने दिली, त्यातही हजारो ऍडमिशन झाले, परमनंट झाले लोक. मंत्रिमंडळाची उपसमिती मराठा क्रांती मोर्चामुळे झाली, चंद्रकांत दादा पाटील अध्यक्ष होते. शाहू महाराज शिक्षण शुल्क बघा, 151 कोटी कृषी महाविद्यालयात दिलेत, 6013 कोटी ह्या व्यावसायिक शिक्षणासाठी दिले. सगळं तुम्ही सांगता आम्ही कव्हर केलेलं आहे. पण आज समाज जरांगेंच्या पाठीमागे भावनिकच्या मुद्द्यावर उभा आहे, त्याला कसं ते खरं काय झालं, हे सगळं आहे. पण कसं असतं, 4 दिवसापूर्वी एखादी घटना लगेच विस्मृतीत जाते. हे पुन्हा आठवण करून देतोय. हॉस्टेल झाले, सारथी झाली, अभिमत विद्यापीठांमध्ये आव्हान काय असेल. मी आता बघा, अभिमत विद्यापीठाचा JR आम्ही काढून घेतला, उपसमितीच्या मागे लागलो आणि अभिमत विद्यापीठांमध्ये मिळत नव्हतं, लागू करून घेतला. त्यामुळे भारतीय विद्यापीठापासून हे सगळीकडे लागू झालं. हे काय, याचा डंका नाही पेटला साहेब. आता हे औंधचं हॉस्टेल आहे बघा, काय ते ठेका आम्हीच घेतल्यासारखं होतं ना. आम्ही उभं केलं औंधचं, ही जागा पण शोधण्यापासून केली. सारथीची बिल्डिंग आम्ही तयार केली. जर आपण चळवळीतले आहोत, कुठलंही आंदोलन भावनेच्या मुद्द्यावर जातं ना, मग विचार तिथं थांबतो आणि फक्त भावनाच होऊन जाते. मग एक कोणता ठेकेदार म्हणून जातो समाजाचा, तसं होतं नाही. मला कोणाच्या विरुद्ध टीका नाही करायची. माझं काय म्हणणं आहे की ह्या मराठा समाजामध्ये अनेक हजारो लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं काम केलेलं आहे. या कामाच्यामुळं मराठा समाज काही टप्प्यामध्ये अग्रेसर झाला. मग कोणी शिक्षणात केलं, कोणी कृषी क्षेत्रात गेलं, उद्योग क्षेत्रात केलं, संशोधनात केलंय. एकाच व्यक्तीने मराठा समाज पुढे नेला असं काही अलीकडच्या 200-300 वर्षाच्या काळात झालं नाही. पण आता गेले 2 वर्ष झाले ना. नाही, तसं नाहीये. ते मराठा समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रसिद्धी पराडमुख लोक आहेत की जे प्रसिद्धीमध्ये येत नाही. अनेक शिष्यवृत्त्या देतात. आता माझा मित्र आहे राजाभाऊ चव्हाण, दरवर्षी 80 लाख रुपये शिष्यवृत्ती वाटतो सर्व जाती धर्मातल्या. तो जातीवादी आहे का? नाही, पण मराठा वाटतोय का? त्यांनी ते कंपायलेशन केलं आणि त्याला डोनर पण सगळ्या समाजातले.
सांगायचा मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाने हे काम केलेलं असताना एका व्यक्तीला क्रेडिट हे देण्याच्या ऐवजी पण त्याच्यामुळे समाजात दुही निर्माण झाली, मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण झालंय. हे वास्तव आहे, हे नाकारू शकत नाही. ती दुही कशी भरून काढणार? शरद पवार स्वतः बोललेत. पवार साहेबांची जी मांडणी आहे ना ही नेहमी ही थोडी मराठ्यांना मायनस करून बहुजनांना पुढे देण्याची त्यांची चाल असते, कारण त्यांच्या त्या प्रतिमेला साजेसं करायचं. मूळ मराठा समाजामध्ये भेदभावाची भावना का लागली की आपले म्हणतो ही सगळी मंडळी आपली बाजू का घेत नाहीत न्याय असून, आणि मग ती जरांगे पाटलांनी भावनिक स्वरूपात घेतली म्हणून लोक त्यांच्या पाठीशी गेले. परंतु शेवट ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी परत सांगतो की कोणाचा आम्ही व्यक्तिद्वेष करत नाही, परंतु समाजाने सांस्कृतिक क्षेत्रापासून, उद्योग क्षेत्रापासून, शिक्षण क्षेत्रापासून प्रत्येक क्षेत्रात आयडॉल्स आहेत. ते फक्त मराठाच नाहीत, इतर समाजाचे आहेत. ह्या आयडॉलची विचारसरणी ऐका, ह्या आयडॉलची विचारसरणी, त्याची कृती ही आत्मसात करून पुढे जायला पाहिजे. मग अब्दुल कलाम आझादांचं पण घ्यायला पाहिजे, आपले माजी राष्ट्रपती, आणि एखादी टेक्नॉलॉजीमध्ये ब्राह्मण समाजाचा माणूस आहे. अभ्यासक म्हणून बघतो तुम्ही, हाके आणि जरांगे किंवा इतर भुजबळ असेल, हे म्हणजे दोन्ही समाज जे आता लिडरशिप करतात भावनिक पातळीवर, त्यांना काय आव्हान कराल? कारण शेवटी समाजात दुही निर्माण नको व्हायला. मी काल त्या ठिकाणी काय केलं की मराठा क्रांती मोर्चाचं 2016 जे फेल्युअर आहे कोणत्या अंगाने की हा समाज भावनिक आणि रिॲक्ट लवकर होतो. तर एका दैनिकामध्ये सामनामध्ये मुका मोर्चा म्हणून एक व्यंगचित्र आलं. 5-10 लाख लोक त्याच्यावर तुटून पडले. नंतर अशा वारंवार घटना झाल्या, त्यामुळं मूळ विषय भरकटला आणि ही सगळी जी शक्ती ही रिॲक्टिव्ह झाली ऍक्टिव्ह होण्याच्या ऐवजी. आता काय होतंय की आता जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलं की लगेच हाके, दुसरं तिसरं भुजबळ साहेब, मग ते दुसरे वाघमारे, ही आता टीमच सगळी उतरली. मला काय म्हणायचंय, हे जे काही भांडण 11 जण टीम तयार केली, मी 11 जणांची यासाठीच केली की अख्ख्या मराठा समाजाने हाकेंना उत्तर देण्याची गरज नाही. 11 लोक उतरतील, ते त्याच्या काय जे त्याचं वक्तव्य आहे ते खोडून काढतील रितसर पद्धतीने. मी ठोकून काढणार. तुमचा शब्द काय होता? मी त्याच्यात नीट बदलला. तो आजही व्हिडिओ बघा, एका प्रसार माध्यमाने तो चुकीचा लावलेला आहे. मी तर गंजपेठेतच राहतो आणि मारामारी ही काय आमच्या आयुष्याला पुजलेली आहे, परंतु माहितीसाठी सांगतो मी तुम्हाला की मी शेवट एक प्रतिमा तशी नाही, मला माहिती प्रतिमा महाराष्ट्रात मारामारी करण्याची नाही, लहानपणी केले असतील. मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये की एक प्राध्यापक म्हणवणारं व्यक्तिमत्व अशा पद्धती जेव्हा कोयत्याची भाषा करतो, रिॲक्शन येणार आहे ना. मग सगळ्यांनी रिॲक्शन देण्याच्या ऐवजी काय म्हणलं मी, एक 11 लोकांची टीम करा आणि तो जसे बोलेल त्याला तसं उत्तर द्या. सगळ्या समाजाने द्यायची गरज आहे का? तर नाही. सगळ्या समाजाने उत्तर दिल्यावर काय होतं, मग ते पण सगळे समाजाचे इकडे लोक उतरणार, मग 2 समाजात युद्ध होणार. मुळामध्ये धनगर समाज असेल, वंजारी समाज आणि मराठा समाज, ह्या प्रत्येकाने बेताल वक्तव्यांना प्रतिष्ठा दिली नाही पाहिजे. बेताल वक्तव्यांना प्रतिष्ठा दिल्यामुळं, कुणाला तरी शिव्या दिल्यामुळं कोणताही समाज मोठा होत नाही, तो त्याच्या कर्तृत्वाने होतो. जसं तुम्ही हाकेंच्या विरोधात टीम्स आहे, तर जरांगेंना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण आता ते समाजासाठी देव वाटलांना सल्ला देणे एवढा मी मोठा माणूस नाही. मी छोटासा माणूस आहे, आपला स्कूटरवर फिरणारा कार्यकर्ता आहे. मी त्यांना काय सल्ला देणार? अख्खे मुख्यमंत्र्यांपासून अख्खं मंत्रिमंडळ त्यांच्या पायापाशी जाऊन बसतं. मी सल्ला देणे एवढा त्यांना मोठा नाही. माझी त्यांना एक विनंती आणि आव्हान आहे की कधी नव्हे तरी एक जागतिक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. ह्या समाजाला विधायक दिशा देण्यासाठी जरा जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं, वेगवेगळ्या लोकांचे सल्ले घेतले जात आहेत. जरांगे पाटलांचं कर्तृत्व निश्चित आहे तर आहे, त्यांनी लोक जमा केले, पण जमा झालेल्या शक्तीला विधायक वळण त्याच वेळेत द्यावं लागतं ज्यावेळेस ती तुमच्या हातामध्ये कंट्रोलमध्ये आहे. आता एवढी मोठी शक्ती जर विधायक शक्तीवर लावली लाखाच्या संख्येने, तर मराठ्यांची प्रगती म्हणजेच महाराष्ट्राची प्रगती आहे. आणि त्या प्रगतीकडे जाण्यासाठी उघड सटरफटर कोणतरी काहीतरी बोलतं आणि त्याच्यावर रोज रिॲक्शन द्यायला गेलं तर तुमचं जे काही सगळं आंदोलन आहे ना, हे मोडीत काढण्याचा प्रकार जो ज्या शक्तींकडनं होता त्याला तुम्ही बळी जाताय. आता शेवटचा प्रश्न, मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळाले की नाही या JR नुसार महाराष्ट्राला तुम्ही सांगा अभ्यासक म्हणून. सरसकट ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही. त्यांना मराठा म्हणून आज रोजी SCBCत आरक्षण आहे आणि ज्यांची नोंद कुणबी सापडते, जो कुणबी प्रमाणपत्र जातो तो त्या आरक्षित प्रवर्गात जातो आणि त्या प्रवर्गात गेल्यानंतर त्याला तिथल्या स्पर्धेत भाग घेऊन
ते मिळवावं लागतं आरक्षण. तसंच एसीबीसीत पण आहे. आणि एसीबीसी नाही मिळालं उद्या तर त्यांना बाय डिफॉल्ट भविष्यकाळामध्ये ईडब्ल्यूएस मिळू शकतं. त्यामुळं आरक्षण प्रक्रियेमध्ये मराठा समाज हा आता सगळा सामावून गेलेला आहे. फक्त त्याचा जो संभ्रम आहे की इकडं जाऊ का इकडं जाऊ, हा संभ्रम समाजामधले जे विद्वांत लोक आहेत, ज्यांना या सगळ्या प्रक्रियेचा मानून मी त्यांना आव्हान करतो की कुणीच येत नाही पुढं, शिवाय आम्हीच खायच्यात सगळ्यांच्या. आणि मग काय होतंय की ह्या गोष्टी जर वेळेत सांगितल्या गेल्या नाही तर एक लॉंग टर्म नुकसान पण होऊ शकतं याच्यातनं. त्यामुळं समाजाचा एक सामुदायिक दृष्टिकोन ज्यावेळेस असतो त्यावेळेस एक व्यक्ती ते ठरवू शकत नाही, त्याला समूह चर्चा लागते, अनेक वेगवेगळ्या लोकांशी निष्कर्ष काढावा लागतो आणि मग निष्कर्ष काढून मग तुम्ही लोकांपुढे मांडून तो लोकांमध्ये उतरावा लागतो. इथं आम्ही काय करून राहिलोय की इथं आम्ही आधीच निष्कर्ष काढतो आणि मग तज्ज्ञांकडे जातो ह्याच्यावरून निर्णय सांगा, असं होत नाही. आणि शेवट हा समाज आहे साहेब. महाराष्ट्रामध्ये याची 28% पॉप्युलेशन आहे, 7-8% कुणबी असेल, म्हणजे 35% पॉप्युलेशन असणाऱ्या समाजाची पुढची वैचारिक भूमिका, सामाजिक दृष्टिकोन, शैक्षणिक दृष्टिकोन हा फक्त काय सवलतीपुरता आहे का? त्याला काळाच्या प्रवाहात प्रगतीकडे जायचंय. समाज जे गावामध्ये होते, ज्यांनी समुद्रबंदी केली की जायचंच नाही समुद्राच्या पलीकडं, त्यांची सगळी मुलं आज अमेरिकेत आहेत. ज्यांनी शिक्षण नाकारलं बहुजनांना, त्या सर्वांच्या बायका आता तुम्ही बँकांच्या कॉम्प्युटरच्या आतमध्ये दिसत आहेत ना तुम्हाला. म्हणजे जे जे बदल त्या त्या समाजांनी त्या त्या काळात स्वीकारले ते पुढे गेले. ते बदल मराठ्यांनी आत्मसात करण्यासाठी मी मगाशीही सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये 5-10 आयडॉल्स आहेत आणि ते मराठाच असले पाहिजे असं नाही. ते सामुदायिक वैचारिक नेतृत्व, कर्तृत्वाचं नेतृत्व, त्याच्याकडे दिशा देऊन तुम्हाला प्रगतीचे मार्ग आखावे. रंगेने तर घोषित करून टाकलं माझं आंदोलन संपलं, आरक्षण फार तर दिलेलं जाईल वगैरे वगैरे. मग आता पुढे हे तुम्ही जी शंका उपस्थित केल्या त्याचं पुढे तुम्ही कसं घेऊन जाणार सगळं? माझा विचार असा आहे की मराठा समाजात अनेक संस्था, संघटना, शिक्षण संस्था काम करतात. ह्या सगळ्यांनी आपापल्या पातळीवर काही फंड्स तयार करून वेगवेगळे विषय हाताशी घेऊन त्याच्यावर कार्यरत राहणं हेच ह्या आंदोलनाला पुढे नेण्याचा मार्ग आहे. त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे आता 1000 विषय आहेत. आता एक एक्झाम्पल सांगतो आणि थांबतो. पुरंदरला एअरपोर्ट येत आहे. मराठा, माळी आणि धनगर समाजातल्या मंडळींच्या जमिनीत तिथे त्याला 4 पट, कुणाला 5 पट असा भाव मिळतोय. आत्ता माहिती घेतली, जवळपास 20-30% लोकांनी आलेला पैसा गाडी घेणं वगैरे घेतलं. त्याच्यात अर्थसाक्षरता नाही. मग तिथं जो नियोजित पुरंदर विमानतळ येणार आहे, नवी मुंबईत होतोय, वाढवण बंदरला होतोय, इथं 1 कोटीच्या ऑपॉर्च्युनिटी तयार होणार आहेत गेल्या 11 वर्षात पुढच्या. ह्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये आमच्या समाजाची, बहुजन समाजाची, सगळ्याची ही मांडणी तिथं व्हायला पाहिजे की तिथं अस्तित्वात. तिथं दिसतंय का? तिथं नाही दिसत. ते मी कालच्या ह्याच्यात मांडलं की शहाणे करून सोडे सकळ जनास नेतृत्व कधी. मला अर्धा मिनिटाचा एक मुद्दा सांगायचा आहे. काल वंजारी समाज नाही, सॉरी, ओबीसी समाजातल्या एका मुलांनी लातूरमध्ये आत्महत्या केली. त्यांनी काय सांगितलं, आरक्षण गेलं. आज पण एक आत्महत्या झाली. मुळामध्ये महाराष्ट्र शासनाकडे एक यंत्रणा आहे, पब्लिसिटी डिपार्टमेंट आणि गाव पातळीवर कृषी सहाय्यकापासून तलाट्यापर्यंत ओबीसी समाजासाठी असलेल्या सगळ्या योजना आणि मराठा समाजासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी हे सगळ्या योजना तुम्ही गाव पातळीवर नेऊन सांगा. हा, मग लोकांपर्यंत ते गेलेल्या नाही. दुहीचा नाही विषय. लोकांना असं वाटतं मला नाहीच आहे काही, कारण त्याच्या गावाचा परिप्रेक्ष्य जो आहे ना तिथं काय विज्ञान तंत्रज्ञान पोचलेलं नाही. त्यामुळे त्याला काय वाटतं हे माहीत नाही. ह्या योजना लपल्यात वेबसाईटवर इकडं तिकडं. त्या लोकांपर्यंत नेण्याचा प्लॅटफॉर्म जर शासनाने केला तर हे जे अंतर पडलंय ते पण कमी होईल आणि खरे जे आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय. म्हणजे रोज जर आत्महत्या आरक्षणापायी होईल. मी वारंवार सांगतोय की आरक्षित प्रवर्गात गेल्यानंतर प्रत्येक माणसाला आरक्षण मिळत नाही, कारण एकूण लोकसंख्येच्या 1%च्याही आतमध्ये सरकारी नोकऱ्या आहेत आणि शिक्षणामध्ये साधारणतः एकूण लोकसंख्येला जे आरक्षित प्रवर्गातले 8 लाखाचे लोक आहेत तेवढ्यांनाच बेनिफिट मिळणार आहे. त्यामुळे वारंवार आपण सगळ्यात लोकांना आरक्षण मिळालं की सगळेच लोक डायरेक्टली विमानात बसून लंडनला जाणार असं काही नाही. मग SC/ST ला 13%, 60% आरक्षण आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट आहे, तरी ते झोपडपट्टीत का, हे समजून घेतलं पाहिजे. हाच मुद्दा आहे. सगळ्या प्रश्नांचं उत्तर आरक्षण हे कदापि होऊ शकत नाही, हेच मला वाटतं सरांना सांगण्याचा प्रयत्न. म्हणून शहाणे करून सोडावे सकळ जनास, यासाठी ही सगळी मुलाखत सविस्तर मी सरांकडनं घेतली. कारण काय होतं, समाज भावनेच्या लाटेवर स्वार झाला, ते नेतृत्व आणि समाज. मग विचारशीलता कुठेतरी किती नाही म्हणलं तरी थोडी साईडला पडते. ते जागेवर आणणं आपलं
काम आहे समाज म्हणून हा सगळा प्रपंच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.